सनातन धर्मामध्ये एकादशी तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी अपरा एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी भगवान लॉर्ड विष्णू यांना समर्पित असून श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत केल्यास मनुष्याला अपरंपार पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. अपरा एकादशीला काही ठिकाणी अचला एकादशी असेही म्हटले जाते. अपरा एकादशी म्हणजे काय? ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. अपरा या शब्दाचा अर्थ आहे ज्याला सीमा नाही, म्हणजेच अमर्याद पुण्य देणारी एकादशी. या दिवशी उपवास, पूजा आणि दान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. धर्मग्रंथानुसार अपरा एकादशीचे व्रत केल्याने अशा पुण्याची प्राप्ती होते जी मोठे मोठे यज्ञ, दान किंवा तीर्थयात्रा केल्याने मिळते. अपरा एकादशीची पौराणिक कथा. पुराणांमध्ये सांगितले जाते की धर्मराज यमा यांनी या एकादशीचे महत्त्व स्पष्ट केले होते. तसेच भगवान विष्णूंनीही या व्रताचे वर्णन केले आहे. एक राजा अत्यंत पापी आणि अन्यायी होता. त्याने आयुष्यात अनेक चुकीची कर्मे केली होती. नंतर एका ऋषींनी त्याला अपरा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने श्रद्धेने उपवास आणि विष्णुपूजा केली. त्या व्रताच्या प्रभावाने त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. या कथेमुळे अपरा एकादशीला पापांचा नाश करणारी आणि उद्धार करणारी एकादशी मानले जाते. अपरा एकादशी पूजाविधी. सकाळची तयारी. ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळे किंवा स्वच्छ कपडे परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. पूजा कशी करावी? भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. तुळशीपत्र, पिवळी फुले, धूप, दीप अर्पण करावे. फळे आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवान भागवत गीताचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. रात्रीचे महत्त्व. अनेक भक्त या दिवशी रात्रभर भजन कीर्तन करतात. जागरण केल्याने अधिक पुण्य मिळते असे मानले जाते. उपवासाचे नियम. अपरा एकादशीला अनेक प्रकारे उपवास केला जातो. फलाहार उपवास. फळे, दूध, सुकामेवा, साबुदाणा, राजगिरा यांचे सेवन. निर्जल उपवास. पाणी न पिता पूर्ण दिवस उपवास ठेवणे. हा उपवास कठीण मानला जातो. काय टाळावे? तांदूळ आणि धान्य, कांदा, लसूण, मांसाहार आणि मद्यपान, राग, भांडण आणि वाईट विचार. दानाचे महत्त्व. या दिवशी दानाला खूप महत्त्व दिले जाते. गरिबांना अन्न, कपडे, पाणी, फळे किंवा दक्षिणा दान केल्याने पुण्य वाढते. विशेषतः गायींना हिरवा चारा देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजू लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. अपरा एकादशीचे फायदे. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो. मानसिक शांती मिळते. घरात सुख समृद्धी येते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. कोणता मंत्र म्हणावा? विष्णू मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. एकादशी प्रार्थना. वासुदेवसुत देव कंसचानूरमर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम. अपरा एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व. अपरा एकादशी केवळ उपवास नसून आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतात. असे मानले जाते की ही एकादशी मनुष्याला संयम, श्रद्धा आणि भक्ती शिकवते. त्यामुळे अनेक भक्त वर्षभरातील प्रत्येक एकादशीचे व्रत श्रद्धेने करतात. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.